चला काढत नाही ते आणलं तेव्हा असं होतं लंबी झाला जवळून मारणार का लाईट चहा बांधून वगैरे त्याच्याला फोन लावू का पहिलंच होतं तिकडं उद्याची तयारी चालू येऊन पण उद्या आहे ना 12 संकेतला बी टाकेल संकेतला हा नवी अजून लावू बोला पहिलं असतं त्याला जुडी भेटलं ह्यो मला घेतलाय मला शुगर आहे घरी आहे का तिकडे या ना कुठे होते ये लवकर ये दुर्गा बाहेर काही खायचंच नाही घरचे बोल हा माग तपण्या इकडे सर सर इथं
आणले. नाही नॉट धानोरी या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रातलं मोठं नाव राजाराम बबन टिंगरे यांच्या गोट्यावर आहोत आणि आता आपण त्यांच्या दावणीची मुलाखत घेणार आहोत. त्यांच्या दावणीच्या बैलांचा रत्न्या बैल म्हणून आहे आणि त्या रत्न्या बैलावरच त्यांच्या रत्न्या बैलगाडा संघटना ग्रुप हे नाव त्यांच्या संघटनेचं आहे आणि या धानोरीमधून बऱ्याच बाऱ्या आहेत, त्यातील ही एक रत्न्याची बारी. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हे आहेत युवा बैलगाडा उद्योजक कुणाल टिंगरे. तुम्हाला या बैलगाड्याचा नाद कसा लागला? तुमच्या वडिलोपार्जित बैलगाडा होते का तुम्हाला कसा नाद लागला? नाही, आता ते यूट्यूबला मी शर्यती वगैरे बघायचं, तसंच मला नाद लागला की आपण एक बैल घेऊ, आपलं पण एक नाव होऊ दे थोडं, म्हणून मी असा एक बैल आणला. तर मी 3 वर्ष आधी सांगोले येथून एक बैल आणला रत्न्या म्हणून. हा किती? रत्न्या आम्ही तिथून खरेदी केला 35,000 रुपयाला. तर तो आम्ही इथं आणल्यानंतर त्याला आम्ही 1-2 महिने जरा रतीब बितीब देऊन वगैरे तयार केला. तयार करून आम्ही इथं लावगो इथं पहिली त्याला रेसल दिली. तो पहिला ह्याला खूप पळाल्यानंतर आम्ही त्याला असा एक चांगला बैल बघून बारी जोडली. म्हणजे आम्ही जुगलबंदी बारी पळवतो, खांदवे टिंगरी, असं म्हणजे आमचं जुळलं सगळं. मग तेव्हापासून आम्ही बैल 1 नंबरमध्ये पळवायला लागलो. आणला तेव्हा केवढा होता? आणला तेव्हा बारीक होता, याच्याहून थोडा मोठा असेल, तेवढा होता. याच्यापेक्षा ईदभर मोठा असेल तेव्हा आणला होता त्याला. लॉकडाऊनच्या आधी बैल आणला होता आम्ही. लॉकडाऊन नंतर गाडा क्षेत्र गपचिप चालू होते तेव्हा. लॉकडाऊन मध्ये त्याला तुम्ही सांभाळला? लॉकडाऊन मध्ये बैल अख्खा सांभाळला आम्ही त्याला. म्हणजे खायला कधी कधी कुट्टी केंद्र इथं सिटी भाग असल्यामुळं बंद असायचं, तर आम्ही कोबीचा पाला म्हणा काही म्हणा त्याच्या बैल जागावला आम्ही इथं. त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर त्याला मग आम्ही मका वगैरे सगळं चांगलं कडबीची कुट्टी हे घेऊन आलो आम्ही. तसं आम्ही सांभाळला बैल. घरातील मंडळ त्याची कशी काळजी घेतात? हा, घरातले मंडळ त्याची कशी काळजी घेतात? घरातले मंडळी त्याचे का सकाळी उठले तर सगळेजण येतात बघायला त्याला काय करतोय काय नाही. सगळे वरनं आवाज देणार त्याला. बाकी एक अन्न म्हणून माणूस आहे आमच्याकडं, ते सगळं शेण वगैरे काढणार, खायला प्यायला त्यांना ते बघणार सगळं. सकाळी दुपारी नंतर ही सगळी पोरं असतात पाणी वगैरे पाजायला. सगळं असंच नियोजन चालू असतं आमचं. रत्नाची पहिली बारी कुठल्या घाटात झाली? रत्नाची पहिली वारी आमची वाकी घाटात झाली. वाकीमध्ये रेसल पण 1 नंबर आणि फायनल पण 1 नंबर केली होती तिथं. त्यानंतर ठाकूर पिंपरीला घाटाचा राजा झाला तो, त्याची टी ट्रॉफी. त्यानंतर असे 5-6 वाऱ्या आल्यानंतर मागच्या सीझनला आमचे टोटल 11 वारे. 11 वाऱ्यानंतर ह्या सीझनला आमच्या लगातार 4 वाऱ्यात त्याच्यात एकदा घाटाचा राजा झाला. त्याच्या पायाला प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही त्याला आता थांबवलंय थोडा. कुठल्या घाटात तो आतापर्यंत पळाला? तेव्हा आता नाही म्हणलं तरी बघा, ठाकूर पिंपरी, वाकी, चरवली, पाबळ, अजून लवगाव, अजून मोराची चिंचोली, इकडं अजून पलीकडली चरवली. त्याच्या जोडीला कोण असतं? याच्या जोडीला एक छबे म्हणून बैल आहे आता सध्या, तो बोलतो याच्या संग. पहिला एक रुद्र म्हणून आहे, मग त्याच्या बी पाहायला लागलाय, तो बी बैल थांबवला आम्ही. मुरेंचा रुद्र आहे तो एक असायचा याच्या संग. आणि एक वकील म्हणून बैल आहे. वकील म्हणून मागच्या सीझनला वकील हा याचा जोकाडे 1 नंबरला होता. तुम्हाला कांड्यावरची बैल ती कुठं असतात तुमची? अजून कुठं गोठा? कांड्यावरची बैल आता लवगाव मध्ये एक जपान म्हणून आहे आणि एक सुलतान म्हणून आहे. तुमचा अजून लवगावला पण गोठा आहे? हा, लवगावला पण गोठा. तिथे किती बैल आहेत? तिथे 4 बैल आहेत. कुठली? तिथं आपला सोने एक आहे, जपान एक आहे, अजून चिकने एक आहे, अजून आमदार एक.
ही सगळी रत्ना बैलगाडा संघटनेच्या नावावर सगळे पडतात. सगळे तुमची सगळे रत्ना ग्रुप बैलगाडा संघटना होती. कसं नाव झालं ते? या बैलावरून झालं? हा, या बैलावरच झाले सगळ्यांचं. किती तुमचे सगळे मित्रपरिवार? आमचे 51 जण आहेत आम्ही पूर्ण, म्हणजे या बैलाच्या नावावर सगळे, गावचे काही इथले काही असे धरून याच्या नावावर सगळे पडतात. सगळे याच्या नाव. तू काय सांगशील, तुमची मैत्री कशी झाली आणि या बैलगाडा क्षेत्रात कसे आले तुम्ही? एका गावातच राहिलं आहे. आता आम्ही एका गावातच राहिलं आहे, लहानाचे मोठे इथंच झालेलो आहे. परिचय आमचं लय आधीपासून आहे. आता ते नेहमी लॉकडाऊनच्या काळात बैल आणले, आम्हाला पहिल्यापासून नादच होता. त्यामुळे तसं आम्ही गेल्या 3-4 वर्ष झालं संघटच गाडा दामटतोय. काय नियोजन असं आम्ही 4-5 जण आहे, जे की आम्ही सगळ्यांच्या विचाराने बैल असं बाहेरच काढतो. काय असेल सगळ्यांचे एकमेव यांनीच बघणार सगळं. उद्या गाड्याला जायचं असेल कसं नियोजन काय आहे, सगळ्या गोष्टी आजच झाल्या पाहिजे. दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायला मोकळं. तर उद्या जर बैलगाडा शर्यत आहे तर त्यावेळी अगोदर सगळे तुमची सगळी मित्रमंडळ येते, कामाचं नियोजन कसं करतात? काय कामाचं बाई, आता आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपला, त्याच्यावर ऑलरेडी टोकन वगैरे जेव्हा टाकल तर त्यावेळेस सगळी पोरं एक दिवस आधीच कामात सांगतात की बाबा उद्या आमचा गाडा आहे, त्याच्यामुळे उद्या काय असेल सुट्टीचं ते नियोजन होतं. मग अख्खा दिवस आमचा गाड्यालाच जातो. मग सगळे येणार, ज्याला त्याला आपापली कामं सांगितलेली. कुणी गाडा बांधायचा, कुणी बैल फालायचा, कोण झुपणार आहे, कोण झुपणी टाकणार आहे, या सगळ्याची चर्चा होती. कोणी वर थांबायचं, बैल पकडायचं, सगळं कोण ठोक्यावे, बैल वर जाऊन कोण पकडणार, फार वर बैल आपला जुवातनं निघला तरी आपल्या हातात लगेच आला पाहिजे, बैलाला काय दुखापत झाली नाही पाहिजे. तर ह्यासाठी आम्ही सगळं नियोजन पहिलं आखतो, त्यानंतरच आम्ही सगळ्या गोष्टी मार्गी लावतो. नाना, तुमच्या नावावरती बारी पडते, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं, आनंद येतो. पोरं करतात, त्याचा सोय अजून मिळावा हिची इच्छा आहे. तुमचे अगोदर तर तुमचे वाढवडींचा काही नाद नव्हता, मुलांनी नाद जोपासला, कसं काय हो त्याच्याविषयी काय सांगा? नाही, होती पहिली शेतीला बैल होती, पण अशी गाड्याची बैल नव्हती, शेतीची बैल होती. हां, आणि आमचे मामा कारमारे म्हणून त्यांच्याकडे होते. मामाकडे बैल होती. हां, त्यामुळे मग मलाही उत्सुकता वाटली, करतात हे चांगलंच करतात. आणि याचा आनंद पण मिळतो मुलांना पण, बाकीच्यांनाही नाव बी होतं, हे खूप चांगले. दुसरी गोष्ट, ह्या क्षेत्रात नाव बी होतं मुलांचं सर्वांचं. आणि व्यसनमुक्ती म्हणतो आपण थोडक्यात, व्यसनापासून हे मुलं जोरावली जातात. त्यांना सगळं नाद त्या बैलांचाच नाद असतो, त्यामुळे इतर गोष्टीला त्याला लक्षच नसतं. व्यसन इथे हे चालतच नाही. कोण पिऊन आलं तरी हे पोरं लगेच हाकलून देतात त्याला. म्हणजे खूप चांगलं आहे. आणि नवीन तरुण पिढीला तर हे सर्वात गरजेचंच आहे. कसं आहे सगळा हा ग्रुप? खूप चांगला ग्रुप आहे. सगळ्यांनी त्या बैलाच्या नावाने टी-शर्ट बी काढलेले आहेत. खूप चांगलं वाटतं ते टी-शर्ट घातल्यानंतर. मलाही आनंद होतो की पोरं काहीतरी करतात चांगलं. तुमचे मित्र आहेत ते नाना, त्यांची बैल आहेत, कसं वाटतं तुम्हाला यांचे सगळा हा बैलगाड्याचा नाद? अतिशय छान वाटतं. आम्ही येतो ना त्यावेळेला आम्हाला ग्रामीण संस्कृती संपूर्ण इथं बघायला मिळते. आता शहराच्या ठिकाणी असं अजिबात कुठं बघायला नाही मिळत. आणि बैल सांभाळतात, कारण आता ट्रॅक्टर नवीन आला आहे, आजकाल आधुनिकीकरण झालं आहे, पण बैलाचं सांभाळणं सोपी गोष्ट नाही. आणि ते मोठं काम हे करतायत खरंच. म्हणजे आपला शेतकरी जगला पाहिजे चांगला. फक्त सरकार आपल्याला जसं हे करतं, ते आवाहन करतं की शेती जगवा, शेतकरी जगवा, आणि खऱ्या अर्थाने हे लोक ते जगवतात. म्हणून मला त्यांचं खूप कौतुक करावं वाटतं. आणि मी शहरासारख्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी हे एवढं मोठं कार्य करतात ना, तर मी माझ्या मुळी परिवाराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि अतिशय कौतुकास्पद गोष्ट हे करतात. आणि अशीच यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी शेजार धर्म म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि दूर शुभेच्छा करतो. तुमच्याकडं छोटा बलमा आहे, हा छोटा बलमा तुमच्याकडे कसा आला? हा आता 2 महिन्याआधी याला लंपी झाला होता. त्याला आम्ही वाकीतूनच आणला, तर तो जाण्याच्या परिस्थितीत होता अक्का. त्याला आम्ही इथं आणून त्याला डॉक्टर बोलावला आधी. त्याच्यामध्ये सगळं रक्तबिक्त वगैरे चेक केलं, कसं काय ते रक्तशुद्धी केलं, त्याला बीट वगैरे चालू केलं आम्ही. त्यानंतर ते थोडा ताव आला जरा. मग त्यानंतर आम्ही हळूहळू रतीब चालू करून त्याला आम्ही मका बिका वगैरे चालू करून सगळं 2-3 टाईम खायला. संध्याकाळी म्हशीचं 1.5 लिटर दूध असतं त्याला रोज. हां, ते दूध बीत वगैरे पाजून त्याला रोज व्यायाम आहे. इथं 1/2 किलोमीटर पोरं चालवतात त्याला रोज, ह्याला पण आणि त्याला पण. तसं त्याला आम्ही सुधारवलं आता त्याला. त्यामुळे ते आता थोडा रंगात आला. आता अजून 2 महिन्यांनी त्याला झोपून बघायचे. तो पळण किंवा नाही पळण त्याची अपेक्षा नाही, फक्त तो जगला हसले आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही त्याला जगावला? आम्ही त्याला जगावलं फक्त की राहू दे, काय नाही, असं सोडण्यापेक्षा ते चांगलं होईल आपल्याकडं. याला पण एक जोड होईल, ते जर राहून
पळाल तर पळाल, नाही पळाल तर असंच ते दावणीला राहणार आमचे शेवटपर्यंत. शेवटपर्यंत असंच राहणार. तुम्ही तुमच्याकडे जी गाई आहे दुर्गा, तिच्याविषयी काय सांगाल? ते कुठं तुम्हाला दुर्गा- मिळाले, काय झालं? दुर्गा आमची गाई इथं नाला होता आमचा, त्या नाल्यात गाई पडली होती. तर माझ्या वडिलांनी, मी तेव्हा थोडा लहान होतो, माझ्या वडिलांनी तिथे जाऊन गाय बाहेर काढली. गायला मग खूप जखमा होत्या आणि तिथे एक लिंबाचं झाड आहे, आम्ही तिला तिथं आणून बांधली. बांधल्यानंतर तिला डॉक्टर वगैरे सगळं केलं आम्ही. केल्यानंतर तिला मग खूप जखमा होत्या, अख्ख्या अंगावर जखमा होत्या. डॉक्टर म्हणले गाभण राहणार नाही गाई. बरं तिला आम्ही सांभाळली अशीच, ती गाभण राहिली गाई. गाभण राहिल्यानंतर तिला एक चितंग्या म्हणून गोरा झाला होता आमचा, तो मामाकडे आहे सध्या आता. त्याला चितंग्या म्हणून गोरा झाल्यानंतर ते माणूस इथं आला, ते आम्हाला म्हणला कसं काय गायला गोरा झाला. तेव्हा ते माझे वडील त्यांच्या संग बोलले, तेव्हा मी नव्हतो. पण गाई तेव्हापासून आमची चांगली, म्हणजे आता तिला बांधून ठेवत नाही आम्ही, मोकळीच सोडतो, का तर ती बांधून खात नाही. तिला एक तर शिपूट तुटलं होतं तिला लागलं तेव्हा, त्याच्यामुळे तिला अशीच मोकळी सोडलेली आहे. तुम्ही जे पुण्याचं काम केलं त्याच्यानंतर तुमच्याकडं हा रत्न्या आला आणि तिथून तुमची सुरुवात झाली. हा, गाय आले तेव्हा आमचं, गाय आल्यानंतर मंदिर झालं पहिलं, दत्त मंदिर दत्त झालं. मंदिर समोर. हा, दत्त मंदिर झाल्यानंतर आमचं रत्न्या आलं, असं झालं. मग नंतर आलं म्हणजे सगळे याच्या आधी म्हणजे रत्न्या पहिला बैल आहे आमचा, त्यानंतर 8-9 बैल होऊन गेले आमच्या. 8-9 बैल म्हणजे सिटीत आता प्रॉब्लेम होता म्हणून थोडं लांब लांब पाठवले बैल. हा एकच ठेवला आता आणि हा एक. म्हणजे दुर्गामुळे सगळं. हा, गायमुळं सगळे, ते आमच्या गायमुळं सगळं. आता यानंतर मी आता आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी तिथं वॉशिंग सेंटर आहे, त्या वॉशिंग सेंटरमध्ये बैल धुण्याचं काम चालू. तेव्हा उत्सुकतेपोटी मी आलो आणि नंतर समजलं की इथं तुमच्याकडे एवढी मोठी बैल सगळं आहे. तर ते वॉशिंग सेंटरमध्ये तुम्ही बैल याला वॉशिंग सेंटर होतो, त्याच्याविषयी काय सांगा तुम्ही? वॉशिंग सेंटर हे फक्त बैलांसाठी आमच्या, म्हणजे त्यांचा खास बैलांसाठी खर्च वॉशिंग सेंटर वगैरे, बनवलं. हा, खाण्याचा खर्च त्यांचं सगळं, रतीब वगैरे त्याचे होते सगळं. म्हणजे तुमचा धंदा धंदा त्याच्यातून म्हणजे बैलांमुळे धंद्यात गेलो मी. धंदा म्हणजे बैलांना सगळं रतीब वगैरे, त्यांची मका हे सगळं, कडबा कुट्टी त्याच्यापासूनच होतं सगळं. त्या washing जेवढ्या गाड्यात होत्या येईल त्याचा काय पैसे भेटतील ते ह्यांनाच खर्च म्हणजे होतो. त्या धंद्यामधून सगळा खर्च सगळा बैलांवरती. आणि वॉशिंग सेंटर मध्ये धुवायला वगैरे बैल पण तिथं असते सगळं नेहमीच. नेहमी. बैलांची गाडी वगैरे पिकअप पण तिथंच, सगळं धुवायला तिकडे असतं. म्हणजे तुम्ही याच्यावरती असा खर्च न करता त्या धंद्यामधूनच जे धंद्यातून यांना खर्च इन्कम येईल त्याच्यातून हा. पूर्ण. आणि समजा वॉशिंग सेंटरमध्ये जर कमी पैसे पडले, बारा तर नेहमीच असतात, त्यावेळी काय करता? वॉशिंग सेंटर मधनं कमी पैसे पडले, आपलं पिकअप आहे, पिकअप मधनं स्वतःचीच आहे? हा, स्वतःची गाडी ह्याच्यासाठीच घेतली होती ती. केव्हा तरी असं वाटलं लोड येणार आहे आपल्यावर, मग मी 2-3 भाडी मारून घेतो लगेच, असं मग कव्हर करतो लगेच. म्हणजे कष्ट करूनच तुम्ही बैलगाडा नाद सांभाळताय. हा, नाना हा नाद करायला पैसा लागतो, पण पोरं अगदी त्यांनी सांगितलं आता की ते वॉशिंग सेंटर करूनच बैलांचा हे. काय सांगाल तुम्ही या मुलांविषयी? नाही, यांची खूप चांगली योजना आहे आणि असं राहिलं तर मला खूप आनंद आहे की कष्ट करून नाही का बैल हे करणं हे खूप मला चांगलं वाटतं. आणि ते दुसरी गोष्ट म्हणजे बहुतेक जे सगळी मुलं येतात ती व्यसनापासून दूर आहे, हे मला खूप आनंद आहे. त्यामुळे मी एवढंच बोलू शकतो. तुम्ही नवे जे आता बैलगाडा क्षेत्रात येतात मुलं, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? त्यांना काम, त्यांना घर बघून सगळं हे बघून हे कार्य करा तुम्ही, हे सांगत मी त्यांना. काय सांगाल तुम्ही नवीन पोरं हे बैलगाडा क्षेत्रात येतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नवीन मुलांच्या बाबतीत मी असं म्हणेन की नवीन मुलांनी असा नाद करायला हरकत नाही, करावाच. म्हणजे आपली संस्कृती त्यामुळे जपली जाईल. भारतीय संस्कृती काय आहे हे जगाला कळेल. पण हे करत असताना त्यांनी आपल्या घराकडं पण लक्ष द्यावं, आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्यावं आणि ते करून हे करावं, म्हणजे ते योग्य होईल. फक्त हा एकटा मार्ग करून आपलं पोट चालणार नाही. त्याच्यासाठी पोट भरण्यासाठी, आपला संसार चालण्यासाठी, सुखी जीवन होण्यासाठी काहीतरी कष्ट बाहेर केलेच पाहिजेत आणि संसार सुखी ते सगळं जग सुखी. छत्रपती शिवाजी महाराज की सदानंदाचा येळकोट. येळकोट, येळकोट. जय मल्हार. जय गुरुदेव दत्त. आत्ता आपण पाहिलं की यांनी सांगितलं की या बैलगाड्याचा नाद करताना शहरासारख्या ठिकाणी बैल सांभाळणं हे खूप जिकरीचं असतं. परंतु ही जी युवा उद्योजक आहेत यांनी इथं वॉशिंग सेंटर काढलं, त्यानंतर एक पिकअप टेम्पो आहे, त्या सगळ्यातून येणाऱ्या पैशातून ही सगळी युवक बैलगाड्याचा नाद करतात.
असंच यांच्यासारखंच बाकीचे युवक आहेत त्यांनी याच्यातून काहीतरी आदर्श घ्यावा आणि हा बैलगाड्याचा नाद करताना आपल्या घरातील आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल याची पण दक्षता घ्यावी. यातून हा संदेश त्यांनी या 9 जे युवक बैलगाडा क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी दिलेला आहे. रोहित खरगे, थराज न्यूज नेटवर्क, पुणे.